विकसित भारताचे स्वप्न साकार करण्याची सर्वाधिक क्षमता सामान्य कुटुंबातून संघर्ष करत पुढे येणाऱ्या तरुणांमध्ये असून देशाच्या भवितव्याची खरी आशा ही युवकांमध्येच आहे, असा विश्वास विधान परिषद आमदार सत्यजित तांबे यांनी व्यक्त केला. युवा युथान फाउंडेशनच्या वतीने आयोजित ध्येय ज्ञानसाधनेचे सुशासनाचे प्रशासक या केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेतील गुणवंतांच्या गौरव सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी खासदार तथा माजी मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री नारायण राणे, म्हाडाचे उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी संजू जयस्वाल, उद्योगपती निरंजन हिरानंदानी, अतिरिक्त आयुक्त मल्लिनाथ जेउरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना आमदार सत्यजित तांबे म्हणाले की आज UPSC सह विविध क्षेत्रात यश मिळवणाऱ्या तरुणांचा अभ्यास केला तर त्यातील बहुतांश युवक हे शेतकरी, शिक्षक, सरकारी कर्मचारी किंवा मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेले दिसतात. संघर्षातून उभी राहिलेली ही पिढीच विकसित भारताचे स्वप्न साकार करण्याची ताकद बाळगते. त्यामुळे युवकांनी मोठी स्वप्ने पाहून ती पूर्ण करण्यासाठी सातत्य, परिश्रम आणि जिद्द या मूल्यांचा अंगीकार करणे आवश्यक आहे. लोकशाही व्यवस्थेचा उल्लेख करताना त्यांनी विधिमंडळ, कार्यपालिका, न्यायव्यवस्था आणि माध्यमे या चारही स्तंभाचा परस्पर समन्वयाचे महत्त्व अधोरेखित केले. लोकशाहीची गाडी ह्या 4 चाकांवर चालते. ह्यापैकी कोणताही घटक स्वतःला सर्वश्रेष्ठ समजून स्वतंत्रपणे काम करू शकत नाही. विधिमंडळ, प्रशासन, न्यायव्यवस्था आणि माध्यमे यांनी एकमेकांना पूरक ठरत जबाबदारीने काम केल्यास देशाची प्रगती शक्य आहे. या 4 स्तंभांनी समन्वयाने काम केले तरच लोकशाही अधिक बळकट होईल आणि विकसित भारताचे स्वप्न साकार होईल, असे ते म्हणाले. UPSCमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांकडून समाजाला मोठ्या अपेक्षा असल्याचे सांगत त्यांनी प्रामाणिकपणे, संवेदनशीलता आणि लोकहिताची जाणीव ठेवून काम करण्याचे आवाहन केले. आज तुम्ही प्रशासकीय सेवेच्या माध्यमातून लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्याची संधी मिळवली आहे. या संधीचे राष्ट्रसेवेत रूपांतर करणे हीच खरी जबाबदारी असे ते म्हणाले. यावेळी खासदार नारायण राणे यांनीही गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना प्रशासनातील अधिकाऱ्यांनी कर्तव्यनिष्ठा, शिस्त आणि राष्ट्रहिताला प्राधान्य देत काम करण्याचे आवाहन केले. देशाच्या प्रगतीत सक्षम प्रशासनाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. आणि विशेष असं सर्वप्रथम मी युवा उत्थान फाउंडेशनचं खूप अभिनंदन करतो की महाराष्ट्रातल्या UPSC मध्ये पास होणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार गेले 10 वर्ष करतायत. 10 वर्षांपासून एकच गोष्ट सातत्याने करणं ही देखील एक फार अभिमानाची गोष्ट आहे आणि तिची सुरुवात अमोल गवळी यांनी केली. ते माझे मित्र आहेत. आणि विशेष असं आहे की अमोल गवळींनी पण UPSCचा अभ्यास केलेला आहे, परंतु तो होऊ शकला नाही म्हणून होणाऱ्याचा सत्कार करतो आहे, हे देखील एक विशेष आहे. बहुत बार क्या होता है कि हम नहीं कर पाते तो जग जो कर पाता है उसके प्रति हमारे दिल में एक जलसी होती है कि भाई हम तो नहीं कर पाए लेकिन दूसरा कर पा रहा है, तो बहुत खुशी नहीं होती है. लेकिन अमोल असं एक व्यक्तिमत्व आहे की त्यांनी स्वतः जरी होऊ शकला नाही तरी अनेकांनी व्हावं यासाठी तो जो प्रयत्न करतोय त्यासाठी माझं विशेष अभिनंदन मी अमोलचं करतो. जयस्वाल साहेब या ठिकाणी बसलेले आहेत, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक, आणि माझे एक आवडते नेते असलेले राणे साहेब देखील या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करून गेलेले आहेत. राणे साहेबांनी देखील आपल्या भाषणातून अतिशय सुंदर भाषण राणे साहेबांनी खरं केलेलं आहे. आणि मला असं वाटतं की प्रत्येक माणूस अशी छोटीशी एखादी गोष्ट सांगून जातो आणि ती आपल्या जीवनामध्ये खूप मोठं घर करून राहते. मी ज्यावेळेस पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आलो, पहिल्याच दिवशी राणे साहेब मला विधान भवनात भेटले आणि आम्ही एकत्र बऱ्याच वर्ष काँग्रेस पक्षामध्ये काम केलं होतं, त्यामुळे आमचे एक संबंध होतेच. राणे साहेबांनी मला सांगितलं की जेवढे आयुध असतील ते सगळे आयुध वापरायचे. आता मी घरी गेल्यानंतर विचार केला की आयुध म्हणजे काय, कारण मी कधी आयुध हा प्रकार ऐकलेलाच नव्हता. मी स्वतः 10 वर्ष जिल्हा परिषद सदस्य राहिलो, युवा काँग्रेसचा राज्याचा अध्यक्ष राहिलो, अनेक पद मी भोगले, पण विधान भवनात गेल्यानंतर आयुध काय असतात हे मला माहितीच नव्हतं. विधान भवन हे फार सिस्टमॅटिक काम करणारी एक, तिथं प्रश्न विचारणं, उत्तर देणं फार, आता जयस्वाल साहेब बऱ्याच वेळा उत्तर द्यायला येत असतात, त्यामुळे आम्हाला ते मला माहितीच नाही आणि म्हणून मी ते प्रयत्न केला आणि सगळे आयुध वापरायला सुरुवात केली. 2-3 अधिवेशनानंतर मला लोक विचारायला लागले की तुमचेच प्रश्न का लागतात, आणि मग मला त्यांना सांगावं लागलं की बाबा एवढ्या प्रकारचे, त्याला इंग्लिशमध्ये आपण डिव्हाइसेस म्हणतो, ते सगळे डिव्हाइसेस वापरावं लागतात आणि मग ते प्रश्न
येत असतं. तर हे सगळं एक ज्येष्ठ माणूस जेव्हा सांगतो तेव्हा काहीतरी एक छोटीशी गोष्ट तो सांगून जातो आणि त्यांनी अतिशय एक सुंदर उदाहरण या ठिकाणी दिलं. हिरानंदानी साहेब देखील त्याला उपस्थित आहेत, ते देखील त्यांनी देखील हे सगळ्या गोष्टी, कारण ती एक संस्था आहे नारडेको, आणि माझा मित्र भरत अग्रवाल पुण्याचे त्याचे काम करायचे, त्याच्यामुळे भरतमुळं मला ही संस्था माहिती आहे. कारण क्रीडा ही सगळ्यांना माहिती आहे, पण ही सुद्धा आता मोठ्या प्रमाणावर काम करणारी आपली संस्था आहे आणि त्याचे हे सगळे पदाधिकारी या ठिकाणी बसलेत. आपण इथं आता UPSC पास होऊन आपण सरकारी नोकरीमध्ये सगळेजण आलेले आहात. आणि सर, मला आपल्याला सांगायचं, मराठी आपल्याला समजत तर असेलच. हां, आपण जे सांगितलं आता की अब्दुल कलाम इथून तिथं आले, मला आपल्याला सांगायचं की जेवढे मुलं मी आजकाल UPSC पास होणार आहे, आणि फक्त UPSCच नाही, फॉर दॅट मॅटर सगळ्या टॅलेंटमध्ये जे मी बघतो ते सगळे आणि सगळे हंबल बॅकग्राऊंड मधूनच आलेले आहेत. मी या सगळ्या मुलांना विचारलं की तुमचे कोण आई वडील काय करतात. प्रत्येकाचा आई वडील हा एकतर क्लास 2, फार तर फार क्लास 1 नोकरीमधला, किंवा शिक्षक, किंवा शेतकरी, किंवा कुठेतरी एखाद्या प्रायव्हेट जॉब मधला, परंतु अतिशय हंबल बॅकग्राऊंड मधून. आणि म्हणून या देशाचं जे भविष्य आहे, विकसित भारत 2047 जर करायचं असेल, अब्दुल कलामांचं स्वप्न पूर्ण करायचं असेल, तर मला अपेक्षा जी आहे ती फक्त आणि फक्त सामान्य परिवारामधून येणाऱ्या मुलांकडूनच अपेक्षा आहे की तेच या देशाला पुढे घेऊन जाऊ शकतात, असं माझं ठाम मत आहे. कारण जसं जसं परिवार मोठा होत जातो तसं तसं संघर्ष करण्याची ताकद कमी कमी होत जाते. आणि म्हणून ते सगळे जे आहेत त्याच्या पुढे जाण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे, परंतु ते शक्य होत नाही. राणे साहेबांनी जे सांगितलं ते एक महत्वाची गोष्ट सांगितली की आपण लोकशाहीचे 4 स्तंभ असे म्हणतो, तसे तर 3 आहे. चौथा अदृश्य स्तंभ मीडियाचा आहे असं पण म्हणतो. एक आहे एक्झिक्युटिव्ह, जे मंत्री आणि सगळे लोक असतात, ब्युरोक्रेसी आहे, आणि न्याय व्यवस्था आहे. आज दुर्दैवाने असं झालंय की हे जे 4 चाकं आहेत, ज्याच्या भरोशावर खरं तर चायवाला पंतप्रधान झालेला आहे, हे या संविधानाचं वैशिष्ट्य आहे की इथे कोणताही सामान्य माणूस हा कोणत्याही मोठ्या पदापर्यंत जाऊ शकतो. हे संविधान जे आहे ते त्या 4 चाकांवर चालतं. दुर्दैवाने काय झालंय की प्रत्येक चाकाला वाटतं की माझ्यामुळंच सगळी गाडी चाललेली आहे. आज प्रत्येकाला काय वाटतंय की माझ्यामुळंच चाललंय, पण ते चालतंय 4हीमुळं. एक चाक जरी त्याच्यातलं थोडं जरी कमी पडलं तरी तो स्पीड मॅच होऊ शकत नाही. आणि म्हणून 4ही जे चाक आहेत, ज्याच्यामध्ये ब्युरोक्रेसी आहे, ज्याच्यामध्ये एक्झिक्युटिव्ह आहे, ज्याच्यामध्ये ज्युडिशरी आहे, ज्याच्यामध्ये मीडिया एक थर्ड आय म्हणून आपण त्याला असं संबोधू की तो म्हणून काम करतोय, हे 4ही चाकं जेव्हा एकत्रित चालतील तेव्हाच हा देश पुढे चालू शकतो. आणि त्यातलं एक चाक आता होण्याचं काम तुम्ही करणार आहात. तुमच्याकडून एवढीच अपेक्षा आहे की आपण चांगल्या पद्धतीने या देशाला योगदान देण्याचं काम करावं. विकसित भारत हे जे स्वप्न आहे, खरं तर डॉक्टर APJ अब्दुल कलामांनी आपल्याला सांगितलं की 2020 साली भारत महासत्ता होणार आहे. आज आपण 2026 मध्ये आलोय, ती परिस्थिती मला तरी दिसत नाहीये. आणि म्हणून हे जे स्वप्न आपल्याला बघायचं आहे, यासाठी अजून जोमाने आपल्याला काम खरं तर करावं लागणार आहे. त्यासाठी तुमचं सगळ्यांचं योगदान महत्वाचं आहे. माझं आयुष्याची सुरुवातच विद्यार्थी चळवळीतून झाल्यामुळं माझा पहिला आयुष्यात अधिकाऱ्याची जी ओळख झाली ती पोलिसांशीच झालेली आहे. आंदोलनमुळे पहिले 1-2 आंदोलनामध्ये आम्ही दांडे फटके खाल्ले. माझ्याकडं आझाद चौक, आझाद मैदान पोलीस स्टेशनला गुन्हा आहे, जंतर मंतरवर गुन्हा आहे, सगळीकडे गुन्हे आहेत. इथं माझे काही सहकारी बसलेत. विद्यार्थी चळवळीपासून आम्ही केलं. नंतर आमच्या लक्षात आलं की असं करून चालणार नाही, खरंच जर मार खायला लागलो तर अवघड होऊन जाईल. मग आंदोलनाच्या आदल्या दिवशीच DCPशी कोण DCP आहे तिथे ते शोधायचं आणि त्या DCPला सांगायचं की तू आम्हाला उचलून घेऊन जा, आम्ही पूर्ण विरोध करू. कोविडच्या काळामध्ये सर मी आंदोलन केलं या गांधी मैदानात. तिथे त्यांनी सांगितलं 4च लोक अलाउड आहे कारण कोविडचा टाइम आहे. मी म्हणलं ओके. आंदोलनाला गेलो, गांधी पुतळ्याच्या तिथं मंत्रालय शेजारी बसलो. मला पोलिसांनी सांगितलं की आता आंदोलन झालंय, आता तुम्ही पोलीस व्हॅनमध्ये बसा. त्यांनी जीप आणली कारण 4च लोक होते. म्हणलं चालणार नाही, मी मोठा पिंजरा असल्याशिवाय मी येणार नाही. कारण राजकीय माणसाला शेवटी काही गोष्टी करावं लागतात. ते म्हणले चला साहेब चला आता. नाही म्हणलं मी उठणार नाही.
मग मी जमिनीवर झोपून घेतलं आणि मग त्यांनी मला उचललं आणि मग मला ते घेऊन गेले. तशी माझी ओळख पहिली पोलिसांशी झालेली आहे. इथं अनेक IPS अधिकारी आता होणार आहेत. त्यांना मी सांगितलं की हे अत्यंत महत्त्वाचं काम आहे. खरं तर त्या दिवशी जयस्वाल साहेबांचा व्हिडिओ मी पाहिला, ते चिडले होते. नाही, अनेक लोकांना असं वाटलं असेल की अधिकारी असं का बोलू शकतात, पण माझं स्पष्ट मत आहे की प्रशासनाने प्रशासनासारखंच काम केलं पाहिजे. नाही असं नाही, प्रशासनाने प्रशासनाचं काम केलं पाहिजे. आज आम्ही ज्यावेळेस एखादी संस्था चालवतो त्या संस्थेत राजकीय माणूस म्हणून आम्हाला खूप मर्यादा असतात. आम्ही तिथं नियम लावू शकत नाही. आम्हाला मतदाराचे मन जिंकायचे असतात आणि त्याच्या मनाकडे बघूनच काम करायचं असतं. पण जर आमच्या ट्रॅपमध्ये जर प्रशासन आलं तर मात्र काहीच होऊ शकत नाही. आणि म्हणून प्रशासनाने प्रशासनाचंच काम केलं पाहिजे, राजकीय माणसाने राजकीय माणसाचंच काम केलं पाहिजे. हे सगळे जे चारही चाक आहेत हे जर एकत्रित चांगल्या पद्धतीने चालले तरच हा देश पुढे जाऊ शकतो. आणि म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी आलात, आपलं खूप खूप अभिनंदन मी करतो. आपण आपल्या आईवडिलांना, आपल्या परिवाराला एक अभिमान प्राप्त व्हावा असं काम आपण केलेलं आहे. आयुष्यात कोणताही निर्णय घेत असताना, आता इथं आमची नाशिकची डॉक्टर बसलेली आहे, तिचे वडील नोट प्रेसमध्ये काम करत होते, बरोबर ना, नोट प्रेसमध्ये. तर सरकारी अधिकारी कशाला व्हायचंय, तर नोटा छापायला व्हायचंय असं लोकांना वाटतं. सरकारी अधिकारी कशाला व्हायचंय, नोटा छापायला व्हायचंय. असा अनेक वेळा प्रसंग तुमच्या आयुष्यात येतील की तुमच्या समोर कोणीतरी नोटा घेऊन येईल. त्यावेळेस आपल्या आईवडिलांचा फोटो डोळ्यासमोर आणा, त्यांनी केलेले कष्ट डोळ्यासमोर आणा. तुमच्या हातून चूक होणार नाही याची मला 100% खात्री आहे. आपण सगळ्यांनी चांगलं काम करावं अशी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.